आज कोण जिंकणार आहे ते ह्याला कळलंच. आणि टीमच्या फक्त वेगळ्या वेगळ्या जर्सी घालून कोणी खेळाडू बनत नाही बरं का. धर रे फोन, तुझ्याकडे ठेव. आता असा सिक्स मारतो ना, बॉलच शोधत बसशील. कौस्ते याचा व्हिडिओ काढ रे, नंतर याची कारण नको ऐकायला. अरे क्रिकेटची थोडी इज्जत असते तेवढी तरी ठेव. ऐक ना, तुझ्या घरातला सारखाच फोन येतोय. काहीतरी महत्वाचं काम असेल बघ ना. काय? कधी? कसं काय? अरे झालं काय ते तरी सांग. अरे माझ्या मोठ्या भावाचा खूप मोठा ऍक्सिडेंट झालाय रे. हा आलो आलो आलो. कसा आहेस आता? जसं जमत तसं मी स्वतःला सावरतोय. तुझ्या भावाला जाऊन आता 5 महिने होते. आई भावाची आठवण काढून रोज रडत असेल ना? आई त्याच्या आठवणीत रोज रडते. भाऊ आणि आईचं बॉन्डिंगच वेगळं होतं ना. हो समजू शकतो रे. पण एक सांग, घरात काही पैशाची अडचण तर नाही ना? कारण तुझ्या घरात तुझा भाऊ एकटाच कमवणारा होता. आणि एक गोष्ट लक्षात घे, कधीही काय लागलं तर मला बिंदास कॉल कर. नाही रे, पैशाचं तसं काही नाही. भाऊ खूप जबाबदार होता रे तसा. त्याने आधीच टर्म इन्शुरन्स घेतला होता आणि भाऊ गेल्यानंतर आम्हाला करोड रुपयाचं कव्हर सुद्धा मिळालं. काय? इतकं मोठं कव्हरेज? मग हा प्लॅन तर खूप महाग असेल ना? हा प्लॅन तर बजेटमध्येच होता. फक्त महिना 400 ते 500 पासून प्रीमियम सुरू. मग मलाही सांग, तुझ्या भावाने हा प्लॅन कुठून घेतला होता? मलाही घ्यायचा आहे. ऑनलाईन सहज घेऊ शकतोस. आणि आपल्या बायोमध्ये ट्रस्टेड लिंक सुद्धा आहे. तिथे भरपूर इन्शुरन्स कंपनी वेगवेगळ्या प्लॅनची एकाच ठिकाणी तुलना करतात आणि त्यामुळं आम्हाला घर व्यवस्थित सांभाळता आलं. चल निघतो मग मी आता. पण मला हे सांग, क्रिकेटची मॅच परत कधी घ्यायची? किती दिवस झाले तुला हरून आता? लवकरच, पण यावेळेस मीच जिंकणार. चल मग ठरलं.